आज शूटिंग बिटिंग काही नाही, सगळ्याला सुट्टी. मतदान पहिलं. मतदारांना एवढंच आवाहन करेल की विचार करून मतदान करा. पुणे हे सुशिक्षित उच्च शिक्षित लोकांचं शहर आहे. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही नाही म्हटला कितीही तरी बऱ्याचशा गोष्टी या शहरात बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत. दादा आज मतदानासाठी आलाय, काय भावना आहे? अरे काय म्हणजे लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव सेलिब्रेट करायला आलोय. मतदान तर केलंच पाहिजे, त्यामुळंच तर आज शूटिंग बिटिंग काही नाही, सगळ्याला सुट्टी. मतदान पहिलं. पुणेकर मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. अरे त्याचा खूप आनंद आहे. म्हणजे पुण्यामध्ये एकदम जल्लोषाचं वातावरण आहे. बहुधा पुणेकरांना देशाला गरज कोणाची आहे हे बहुधा कळलेलं आहे. त्यामुळे पुणेकर जास्त संख्येने बाहेर पडलेत. उन्हाचा तडाखा जास्त आहे, पावसाचं वातावरण देखील दुपारी 3 नंतर असणार आहे. त्याआधी मतदान करून घ्यायचं असं मानस आहे. असं पुणेकरांनी विचार केलेला दिसतो, म्हणून सकाळपासून एवढी गर्दी आहे. आणि जोरात चाललंय. म्हणजे ह्या गर्दीने जवळजवळ निकाल स्पष्ट केलाय. या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होतं, कसं बघताय इकडे? म्हणजे एकंदर महाराष्ट्रात का पुण्यात? पुणेसह महाराष्ट्रामध्ये. नाही, पुण्यामध्ये जे आरोप बिरोप याला काही अर्थ नाही आहे, कारण पुणेकर हे असलं काही मानत नाहीत. आणि ती राजकीय माणसं आहेत. आरोप प्रत्यारोप तो त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे, ते करतात. ते नाही त्यांनी केलं तर लोकांना कळणारच नाही ना ते कोण आहेत. मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना एवढंच आवाहन करेल की विचार करून मतदान करा. पुणे हे सुशिक्षित उच्च शिक्षित लोकांचं शहर आहे. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही नाही म्हटला कितीही तरी बऱ्याचशा गोष्टी या शहरात बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत. त्यामुळं शिक्षण असेल, सुशिक्षितांचं म्हणून शहर असेल, खूप विचारपूर्वक मतदान करणारी माणसं या शहरामध्ये आहेत. आणि ते विचारपूर्वकच मतदान करतील. साधारण या गर्दीवरून असं दिसतं. म्हणजे कित्येक वयस्कर लोक आहेत. निवडणूक आयोगाने नुसतंच रांगेत उभं केलं आहे, तर एवढी तरी म्हणजे लोकांना आखला पाहिजेत की तसं हे केलं पाहिजे. म्हणजे सिनियर सिटीजन येत आहेत, बीपीचे ह्याचे त्याचे, तर लोकांना नीट मतदान करायला आलेत ना, ते लोकशाही जिवंत ठेवायला आलेत. तर व्यवस्था जरा चांगल्या पाहिजेत आतमध्ये सगळ्याच. कॅमेरा पर्सन श्रेयस सह जयदीप भगत, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.